आता भारताबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच आप युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्या सोबत महत्त्वाचे व्यापार करार होताना पाहिले आहेत. तुमच्या मते हे व्यापार करार किती महत्त्वपूर्ण आहेत? हे भारताच्या निर्यातीला अधिक बळ देऊ शकतील का आणि वाढीचा दर पुढे नेऊ शकतील का? सोनल, सर्वप्रथम आपण ज्या जागतिक व्यवस्थेचा भाग आहोत ती व्यवस्था समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. अनेक वर्षे विशेषतः 1990च्या दशकापर्यंत सर्वप्रथम जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अ ट्रेड अस्तित्वात होते आणि त्यानंतर WTO आले. गॅट आणि WTO यांनी नियमांची एक चौकट तयार केली होती. या आधारावर मोठ्या अर्थव्यवस्था त्यांची व्यापार आणि शुल्क धोरणे निश्चित करत होते. त्यामुळे प्रत्येक देश आपले व्यापार धोरण आधी गॅट अंतर्गत आणि नंतर WTO अंतर्गत सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सुमारे 30 वर्षांपासून सुरू असलेली ही बहुपक्षीय व्यापार व्यवस्था आता कमकुवत होताना दिसत आहे. परिणामी मोठ्या देशांमधील द्विपक्षीय करारांचे महत्त्व हे आजच्या घडीला निश्चितच वाढत आहे. यापूर्वी भारताने अशा स्वरूपांच्या करारांमध्ये सहभाग घेतला होता. भारताने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि EFTA यांच्यासोबत करार केले आहेत. UAE सोबतही एक करार करण्यात आला आहे. आणि अर्थातच युरोपियन युनियनसोबतचा हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. युरोपियन युनियन सोबतच्या या कराराचे महत्त्व यासाठी आहे की कारण युरोपियन युनियन हा प्रत्यक्षात भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. त्यामुळे हा करार निश्चितच महत्त्वाचा ठरतो आहे. जर आपण उजव्या बाजूला पाहिले तर भारतामधून युरोपच्या आयातीचा वाटा खूपच कमी आहे. तर चीनमधून युरोपियन युनियनचा वाटा मात्र खूप मोठा आहे. आता साहजिकच भारत आणि युरोप यांच्यात झालेल्या या व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदारांना काहीसा फायदा होईल आणि ते या संधीचा लाभ घेऊ शकतील, अशी अपेक्षा आहे. आणि माझे असे मत आहे की काही क्षेत्रांमध्ये भारतीय निर्यातदार हा फायदा साधू शकतील आणि त्यांना वाढ साध्य करता येईल. पण त्याच वेळी हे लक्षात ठेवायला हवे की मुक्त व्यापार कराराचा खरा लाभ दोन्ही भौगोलिक क्षेत्रांतील सक्षम कंपन्या किंवा सक्षम निर्यातदारांनाच मिळतो. मात्र मी असे निश्चितच म्हणू शकेल की काही युरोपीय आर्थिक घटकांनाही याचा फायदा निश्चितपणे होऊ शकेल. कंपन्या असोत किंवा निर्यातदार, जे आता भारतात पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मकपणे निर्यात करू शकतील. माझ्या मते भारताच्या हितासाठी अशा द्विपक्षीय करारांची निर्मिती करणे योग्य आहे, जिथे आपल्याला एक प्राधान्य प्रणाली मिळू शकते. आणि हाच फायदा या करारातून मिळतो. आणि कारण हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, मला वाटतं हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यातून भारताच्या विचारसरणीत झालेला बदलही दिसून येतो आणि या यशामागे पूर्णपणे भारत सरकारचे श्रेय आहे. गेल्या 20 वर्षांपासून करार प्रक्रिया आणि चर्चा सुरू आहे. मात्र या प्रत्यक्षात अंमलबजावणीला याचे पूर्ण श्रेय निश्चितच द्यायला हवे. आपण पुढील स्लाइडकडेही पाहू शकतो. माझ्या मते ही स्लाइड भारत-अमेरिका व्यापार कराराच्या बाबत आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराबद्दल मी या ठिकाणी 2 बाबी स्पष्ट करू इच्छितो. एक म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा परस्पर शुल्क जाहीर करण्यात आले आणि नंतर जेव्हा अतिरिक्त शुल्क जाहीर झाले, कारण आपण रशियन क्रूड खरेदी करत होतो, तेव्हा आपण असं म्हटलं होतं की किमान शुल्काच्या दृष्टीने किंवा ज्या वस्तूंवर शुल्क लागू आहे अशा वस्तूंच्या बाबतीत प्रत्यक्षात भारताची अमेरिकेला होणारी निर्यात फार मर्यादित आहे. म्हणूनच अर्थव्यवस्थेवरील नकारात्मक परिणाम मोठा नसेल. आता आपण अशा परिस्थितीतून आलो आहोत जिथे अमेरिकेसोबत मतभेद होते आणि आपण त्यावर तोडगा काढण्यात पूर्णपणे यशस्वी ठरलो आहोत. अमेरिकेसोबत काही प्रमाणात करारापर्यंत पोहोचलो आहोत. आता शुल्कामुळे होणारा तोटा पूर्वी इतका महत्त्वाचा राहिलेला नाही. पण तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता, आपण कुठेतरी मधोमध बसलो आहोत आणि सर्व स्पर्धक अर्थव्यवस्था किंवा किमान त्यातील काही 1%, 2% इकडे तिकडे आहेत. म्हणून मी म्हणेन की आपल्या समकक्षांशी तुलनेत आपल्याला काही विशेष तोटा नाही, पण असंही नाही की आपण एखाद्या विशिष्ट फायदेशीर व्यापार व्यवहारापर्यंत पोहोचलो आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेचा असमतोल आकार धोरणात्मक मुद्द्यांमध्ये
संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहारांसह ते जागतिक महासत्ता आहेत आणि ते इतके मोठे डिजिटल पॉवर आहेत हे लक्षात घेता भारतासाठी हे मतभेद बाजूला ठेवणे खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे माझ्या मते हे मतभेद बाजूला ठेवता येणं भारतासाठी खरंच एक सकारात्मक घडामोड ठरेल. म्हणजे प्रत्यक्षात यामुळे अर्थव्यवस्थेला किती वाढ किंवा अतिरिक्त फायदा मिळेल हे आपण पाहावं लागेल. प्रत्यक्षात या करारामुळे एप्रिल 2025 प्रमाणे शुल्क पूर्ववत झाले आहे, जेव्हा परस्पर शुल्कांची घोषणा करण्यात आली होती. म्हणून एका अर्थाने मी म्हणेन ही एक चांगलीच परिणती आहे, कारण परिस्थिती तुलनेने कठीण होती आणि आपण अडचणीच्या अवस्थेतून बाहेर आलो आहोत. हीच तर चांगली बातमी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.